नमस्कार. प्रत्येक माणसाची एक सवय असते की प्रत्येक माणूस हा काही ना काही त्याच्या मनात इच्छा असते आणि एक इच्छा पूर्ण झाली की लगेच त्याच्या मनात दुसरी इच्छा येते. म्हणजे तो कधीच एका इच्छेने समाधानी होत नाही. त्याला नेहमी इच्छा ह्या होतच असतात. एक पूर्ण झाली की दुसरी, दुसरी पूर्ण झाली की तिसरी. अशीच खूप वर्षापासून माझ्या पण मनात एक आस होती आणि ती आस जेव्हा सत्यात उतरली तेव्हा खूप आनंद झाला. कारण ज्याची आपल्याला इतके दिवस वाट बघत असतो ती इच्छा जर मनात पूर्ण झाली तर नाही, स्वाभाविकच सगळ्यांना, प्रत्येक व्यक्तीला आनंदच होईल. तसाच मलाही झाला. पण मग एक इच्छा पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी इच्छा प्रकट झाली मनात आणि जेव्हा तीही इच्छा पूर्ण झाली ती आज मी ह्या कवितेतनं सांगणार आहे. ऐकूया. मनीषा. आस होती मनी लेकाने करावा विवाह. आस होती मनी लेकाने करावा विवाह. उशीरच झाला जरी शेवट त्याचा व्हावा. उशीरच झाला जरी शेवट त्याचा व्हावा. मनीषा होती माझी लवकर यावी सुंदर परी. मनीषा होती माझी लवकर यावी सुंदर परी. इच्छा झाली पुरी आला गोंडस राजा घरी. इच्छा झाली पुरी आणि आला गोंडस राजा घरी. वयाची झाली 66 अंगात क्षमता कमी. वयाची झाली 66 अंगात क्षमता कमी. उत्साहाने केली वयावर मात उत्तम होईल याची हमी. उत्साहाने केली वयावर मात सगळं उत्तम होईल याची हमी. बाळाकडे बघताना जुन्या आठवणींना उजाळा. बाळाकडे बघताना जुन्या आठवणींना उजाळा. मन घेत आहे झोके सुखाचा हिंदोळा. मन घेत आहे झोके जणू सुखाचा हिंदोळा. विसरून वयाचे भान रमले मी नातवात. विसरून वयाचे भान रमले मी नातवात. दंग झाले त्याच्या विविध लीलया बघण्यात. दंग झाले त्याच्या विविध लीलया बघण्यात. गोजीरवाणा चेहरा बघताच दिवसभराचा थकवा दूर. गोजीरवाणा चेहरा बघताच दिवसभराचा थकवा दूर. मग येई हर्षाला उधाण अन आनंदाला पूर. मग येई हर्षाला उधाण अन आनंदाला पूर. आजी असते नातवंडांची ओल्या मायेचा पदर. आजी असते नातवंडांची ओल्या मायेचा पदर. पदराच्या छत्रछायेत लाड माया संस्कार. पदराच्या छत्रछायेत लाड माया संस्कार. आता राहिला नाही बाळ आमच्या घराण्याचे प्रतीक. आता राहिला नाही बाळ आमचे घराण्याचे प्रतीक. वारसाचे झाले नामकरण नाव त्याचे नैतिक. वारसाचे झाले नामकरण नाव त्याचे नैतिक. कविता आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट्स जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.